जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभं राहून परमार्थिक स्वरूपाची प्रतिज्ञा करतायत। या बाबतीत आपल्याला शास्त्राने 3 प्रकार सांगितले, आज्ञा, अवज्ञा आणि प्रतिज्ञा। पहिला मुद्दा चिंता करता घ्या की अवज्ञा। अवज्ञा कोणी करावी, कुणीही कोणाची अवज्ञा करू नये आणि इतरांची अवज्ञा करण्याचा अधिकार देखील आपल्याला दिलेला नाही। अवज्ञा केली कुणी, प्रल्हादी जनक विभीषण बंधू राज्य माता निंदू भरते केली। प्रल्हादानं जन्मदात्या वडिलांची अवज्ञा केली प्रभू श्री नारायणाच्या प्राप्ती करता। प्रल्हादानं जन्मदात्या आईची अवज्ञा केली प्रभू श्री रामाच्या प्राप्ती करता। शास्त्र सांगते अधर्म करू नका, परंतु एका विशिष्ट भूमिकेवरती जर परमात्मा प्राप्ती होत असेल तर अधर्म केल्याशिवाय राहू नका। विठ्ठल विठ्ठल। दुसरा मुद्दा असा आहे की आज्ञा। आज्ञा कोणी करावी, आज्ञा संतांनी करावी, आज्ञा देवांनी करावी आणि आज्ञा वेदांनी करावी। वेदांची आज्ञा आहे आम्हाला, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, तिथी देव भव, ही वेदांची आज्ञा आहे। संतांनी देखील आज्ञा केली आणि देवांनी देखील आज्ञा केली। संतांची आज्ञा आहे, आली या संसारा उठा वेग करा, शरण जा उद्धारा पांडुरंगा, ही संतांची आज्ञा आहे। आणि तिसरा मुद्दा असा आहे की प्रतिज्ञा। प्रतिज्ञा कोणी करावी, आजही ज्यांच्यामुळे प्रतिज्ञेला प्रतिष्ठा प्राप्त होते अशा ज्येष्ठांनी प्रतिज्ञा करावी। या बाबतीत देखील आपल्याला शास्त्राने 5 प्रकार सांगितले की प्रतिज्ञा कशा असाव्यात। प्रतिज्ञा ही अर्थमूलक असावी, स्वार्थमूलक, अनर्थमूलक, परार्थमूलक आणि परमार्थमूलक। याच्यामध्ये जर प्रतिज्ञा करायच्या झाल्या तर 2 प्रकारच्या प्रतिज्ञा आपण केल्या पाहिजे। प्रतिज्ञा ही परमार्थाची असली पाहिजे आणि प्रतिज्ञा ही परार्थाची असली पाहिजे। परमार्थाची प्रतिज्ञा केली माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी। कोणती प्रतिज्ञा केली माऊली ज्ञानोबारायांनी? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, किंवा याच्याही पुढे जाऊन सांगेल, तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाची पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका। या 3ही जगाला मी सुखी करीन अशी प्रतिज्ञा माऊली ज्ञानोबारायांनी केली। अगदी तीच प्रतिज्ञा माझे जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्माच्या समोर उभं राहून करतायत। प्रतिज्ञा कशी असावी सांगेल मी तुम्हाला की प्रतिज्ञा केली होती नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी, प्रतिज्ञा केली होती स्वामी विवेकानंदांनी, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा। आझादीची प्रतिज्ञा करतात नेताजी सुभाषचंद्र बोस। नाही तर मग आजची पिढी म्हणते तुम मुझे तंबाखू दो मैं तुम्हें चुंगा तू। याला प्रतिज्ञा म्हणायचं नाही। याच हिंदू धर्माची जर निंदा करत असाल तर समुद्रात फेकून देईल स्वराज्य स्वाभिमानी विवेकानंद प्रतिज्ञा करतात, याला प्रतिज्ञा म्हणावं। सीता मातेचं राक्षस रावण यानं हरण केलं, सीता मातेचं हरण केलं आणि सीता मातेला घेऊन जात असताना सीता माता आपल्या गळ्यातले दागिने काढून खाली फेकत होत्या, गळ्यातले आभूषण काढून खाली फेकत होत्या। याचं कारण असं होतं, सीता मातांना माहिती होतं माझे प्रभू रामचंद्र माझा शोध काढत 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 माझ्यापर्यंत येतील। या कारणानं गळ्यातले दागिने काढून त्या खाली फेकत होत्या। त्याचा परिणाम असा झाला, जे काही वानर सैन्य होती त्या वानर सैन्याने सगळे दागिने जमा केले आणि सुग्रीवाकडे नेऊन पोहोच केली। प्रभू रामचंद्र निघाले सीता मातेचा शोध काढत काढत, शबरीच्या कुटियाला भेट दिली। शबरी मातेनं सांगितलं, प्रभू जर सीता मातेचा शोध जर घ्यायचा असेल तर त्या सुग्रीवाकडे जावं लागेल आपल्याला। निघाले प्रभू रामचंद्र, सुग्रीवाच्या कुटियाला भेट दिली। हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्राची आणि सुग्रीवाची भेट घालून दिली। प्रभू रामचंद्रांना घडलेला सर्व वृत्तांत सुग्रीवाला सांगितला। सुग्रीवजी म्हणतात, प्रभू आमच्याकडे काही दागिने आहेत, त्या दागिन्यामध्ये पहा तुमच्या सीता मातेचा एखादा अलंकार आहे का? माझे प्रभू रामचंद्र ते गाठोडं घेतात, सोडतात आणि त्या गाठोड्यामधलं एक कर्णफूल उचलतात, एक कानातलं उचलतात आणि त्या कर्णफुलाकडे पाहतात प्रभू रामचंद्र। त्यांना त्या कर्णफुलामध्ये त्यांची सीता दिसते। प्रभू रामचंद्र म्हणतात, हे कर्णफूल माझ्या सीतेचंच आहे, हे कानातलं माझ्या सीतेचंच आहे, माझी सीता याच दिशेने गेलेली आहे, हे कर्णफूल माझ्या सीतेचंच आहे। कर्णफूल खाली ठेवतात, कंगन उचलतात, ते कंगनही त्यांना त्यांच्या सीता मातेचंच दिसतं। प्रभू रामचंद्र म्हणतात, हे कंगन देखील माझ्या सीता मातेचंच आहे, माझी सीता माता याच दिशेने गेलेली आहे, याच दिशेने गेलेली आहे। पूर्ण पक्का विश्वास बसला, अजूनही खात्री करून घ्यायची होती म्हणून सोबत लक्ष्मणजी आलेले होते। लक्ष्मणजीला विचारतायत, लक्ष्मणा सांग ना हे कर्णफूल माझ्या सीतेचं आहे का? लक्ष्मणा सांग ना हे कंगन माझ्या सीतेचं आहे का? लक्ष्मणजी गप्प उभे होते, काहीही बोलत नव्हते, गप्प उभे होते लक्ष्मणजी। आणि प्रभू रामचंद्र म्हणतात, अरे लक्ष्मणा काहीतरी सांग, काहीतरी बोल, हे कर्णफूल माझ्या सीतेचं आहे का? हे कंगन माझ्या सीतेचं आहे का? काहीतरी बोल, काहीतरी सांग। लक्ष्मणजी गप्प उभे होते, काहीही बोलत नव्हते। लक्ष्मणजी का गप्प उभे होते याचं कारण असं होतं, लक्ष्मणजी प्रभू रामचंद्रला म्हणतात, प्रभू या दागिन्यामध्ये जे सीता मातेच्या पायातलं जोडवं आहे ना ते मी निश्चित सांगेल माझ्या सीता मातेचं आहे। या
दागिन्यामध्ये जे सीता मातेच्या पायातलं जे पैंजण आहे ना, ते मी निश्चित सांगेल माझ्या सीता मातेचं आहे. याचं कारण असं आहे प्रभू, मी जेव्हा जेव्हा ही सीता मातेच्या समोर जायचो ना, तेव्हा फक्त आणि फक्त सीता मातेचे चरणच पाहायचो. प्रभू रामचंद्रांच्या लक्षामध्ये आलं लक्ष्मणबद्दलचीचा भाव, त्यांच्याबद्दलचीचं श्रद्धा, त्यांच्याबद्दलचं समर्पण प्रभू रामचंद्रांच्या लक्षामध्ये आलं. प्रभू रामचंद्रांनी सर्व वृत्तांत मागे ठेवला आणि लक्ष्मणजीला कडकडून मिठी मारली. ही चरणात ताकद आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय देखील म्हणतात, देवा मी जन्माला येईल कशासाठी? फक्त तुझ्या चरणाची सेवा करण्यासाठी जन्माला येईल. काही साधक मंडळी तुकोबारायांकडे गेली आणि तुकोबारायांना म्हणतात, तुकोबाराया तुम्ही म्हणता की मी जन्माला येईल, पण इथं तुम्हाला जन्माला येण्याचा अधिकार आहे का? जन्माला येण्याचा अधिकार आहे का? त्यावेळेस सांगितलं, इथं काही लोकांना येण्याचा अधिकार आहे तर काहींना जाण्याचा अधिकार आहे. काहींना येण्याचाही अधिकार नाही आणि जाण्याचाही अधिकार नाही. काही लोकांना येण्याचाही अधिकार आहे आणि जाण्याचाही अधिकार आहे. या जीवाच्या बाबतीत सांगेन मी तुम्हाला की भगवान परमात्मानं हा 3.5 हाताचा देह आपल्याला दिला. कशासाठी दिला? भजनासाठी दिला. भगवान परमात्मानं 3.5 हाताचा देह भजनासाठी दिला. आपण त्याचा उपयोग कशासाठी करतो? पुरुष मंडळ, भगवंताने देह दिला भजनासाठी, आपण त्याचा उपयोग करतो भोजनासाठी. कारण सांगेन मी तुम्हाला की भगवंतानं हा देह दिला, आपण असा नाही दिला. या देहामध्ये फार कमी वेळ आहे आणि या कमी वेळामध्ये आपल्याला भगवंताच्या नामाचं चिंतन करायचं. ज्या गोष्टी देवाला आवडतात त्या गोष्टी आपल्याला करायच्या. सांगेन मी तुम्हाला देवाला काय आवडतं? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा, किंवा आवड देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. ही देवाला आवडणारी गोष्ट आहे. पण सांगेल दादा की आज प्रत्येकाची आवड वेगळी झाली. या कलियुगामध्ये महिला मंडळांची आवड वेगळी, पुरुष मंडळांची आवड वेगळी, लहान लेकरांची आवड वेगळी आणि तरुण पोरांची आवड वेगळी. सांगेन मी तुम्हाला की तरुण छोट्या छोट्या मुलांना काय आवडतं तर खोड्या करायला आवडतात. महिला मंडळ आपल्याला काय आवडतं? लोखंड, तांब, पितळ, काय आवडतं आपल्याला? सोनं. ही महिला मंडळांची आवड आहे. आणि पुरुष मंडळीला काय आवडतं? शौर्य आणि चातुर्य. लहान लेकरांना खोड्या करायला आवडतात, याच्यात काही नवल नाही. माझ्या जगाच्या मालकाने देखील खोड्या केल्या, म्हणून ही मुलं खोड्या करतात, याच्यात काहीही नवल नाही. यांचा विषय निघाला म्हणून एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. ही पोरं एवढी विचित्र आहेत, एवढी विचित्र आहेत. माझ्या जीवनामध्ये घडलेला खरा प्रसंग आहे. मी नागपूरकडं कीर्तनाला गेले होते आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर त्या गावामध्ये मी पोहोचले. मला जायचं होतं कार्यकर्त्याच्या घरी. एक मुलगा चालला होता सायकल खेळत. त्या बाळाला म्हटलं, बाळ इकडे, मला कार्यकर्त्याच्या घरी जायचं आहे, मला कार्यकर्त्याचं घर सांग. त्यानं मला घर सांगायला सुरुवात केली. तो म्हणे, ताई फक्त व्यवस्थित ऐका म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल कार्यकर्त्याचं घर कुठं आहे. त्यानं मला घर सांगायला सुरुवात केली. तो म्हणे, ताई असं सरळ जायचं आणि सरळ गेल्याच्या नंतर आमच्या गावामध्ये 3 गल्ल्या लागतात. त्याच्यामध्ये 3ऱ्या नंबरच्या गल्लीला तुम्ही जायचं. 3ऱ्या नंबरच्या गल्लीला गेल्याच्या नंतर 3 बंगले लागतात. 3 बंगले लागल्याच्या नंतर 3ऱ्या नंबरच्या बंगल्यामध्ये तुम्ही जायचं. 3ऱ्या नंबरच्या बंगल्यामध्ये तुम्ही गेल्याच्या नंतर 3 खोल्या लागतात. 3 खोल्या लागल्याच्या नंतर 3 नंबरची खोली तुम्ही उघडायची. 3 नंबरची खोली तुम्ही उघडल्याच्या नंतर त्या खोलीमध्ये 3 कपाट लागतात. पोरगा मला रस्ता सांगते बरं का. 3 कपाट लागतात आणि 3 कपाट लागल्याच्या नंतर त्या कपाटामध्ये 3 खोके लागतात. त्या 3 खोक्यामध्ये 3ऱ्या नंबरचं खोकं तुम्ही घ्यायचं. 3ऱ्या नंबरचं खोकं तुम्ही घेतल्याच्या नंतर 3 त्या खोक्यामध्ये 3 फोटो आहेत. त्याच्यातला 3ऱ्या नंबरचा फोटो तुम्ही घ्यायचा. तो फोटो माझ्या आईचा आहे. त्या आईच्या गळ्याची शपथ खाऊन सांगतो, मला कार्यकर्त्याचं घरच माहीत नाही. म्हणजे ही पोरं एवढी विचित्र आहेत. म्हणजे यांना काय आवडतं? खोड्या करायला आवडतात. एवढी विचित्र आहेत, एवढी विचित्र आहेत. आमच्या गावा शेजारी एक गाव आहे आणि त्या गावामध्ये प्रत्येक एकादशीला कीर्तन होतं. त्या गावचा नियम आहे, प्रत्येक एकादशीला कीर्तन होतं आणि कीर्तन झाल्याच्या नंतर गावचा नियम आहे की महाराज गावामध्ये आले की चहा पिल्याशिवाय जाऊ देत नाहीत. मग असंच एकादशीला कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्याच्या नंतर महाराज गाडीत बसले. महाराज गावाकडे निघणार. त्या गावचे पाटील भिंतीसारखेच आडवे उभा राहिले. म्हणे, महाराज आमच्या गावचा नियम आहे, तुम्हाला नियम मोडता येणार नाही. महाराज पाटलाच्या घरी चहा प्यायला गेले आणि चहा प्यायला गेल्याच्या नंतर महाराज सोफा सेटवर बसले. त्या पाटलाला 2 काठी होती. त्यातल्या एका काट्याला कुठून कळालं की आपल्या घरी महाराज आले. असं पळत आलं, असं पळत आलं, असं पळत आलं आणि महाराज शेजारी दणकीन बसलं. जसे ते दणकीन बसले तसे महाराज टुनकीनवर उडले. आता महाराज म्हणतात, हे लेकराला काही बसायची शिस्त बिस्त आहे? तोंडावर नाही बोलत, कारण ते मोठ्याच आहे. मोठ्याच्या लेकराला बोलता येत
नाही, तोंडावर नाही म्हणत, मनातली मनात म्हणतात. आता ते खाली बसलं, महाराज बसले सोफा सेटवर. आता ते बसलं, त्यानं गप्प तरी बसायचं ना. महाराजांच्या पिशवीत हात घालायला चालू केलं त्यानं. आता महाराजांना दिलेलं होतं नारळ, पाकिट आणि शाल. महाराजांचं टेम्परेचर वाढायला लागलं. यानं नारळ घेतलं तरी चालेल, यानं शाल घेतली तरी चालेल, पण पाकिटाला जर हात लावला पुढचं कीर्तन कॅन्सल. त्याचा जसा जसा हात पुढे चालला तसं जसं महाराजांनी त्याला हळूच एक चिमटा घेतला, त्यानं किक केला आणि समोर येऊन उभा राहिलं. महाराजांना म्हणायचं बदला लेकर रहूंगा, कारण महाराजांनी त्याला चिमटा घेतला होता. महाराजांकडे असे मोठे मोठे डोळे करून पाहायचं. महाराजांचा त्याला राग आला, त्यानं काय केलं, महाराजांच्या मिशा धरल्या, चिकू 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 चिकू. महाराज म्हणतात अहो पाटील, या लेकराला आवरा. पाटील म्हणतात बाबा असू द्या, त्याला दोऱ्याला लटकायची सवय. तेवढ्यामध्ये चहा आला. महाराजांनी काय केलं, कपातला चहा बशीत ओतला, बशीत तोंडाला लावली. महाराज म्हटले आता पटपट चहा पिऊन घेतो आणि माझी सुटका करून घेतो. बशीत तोंडाला लावली, तेच काट्या दुसऱ्या साईडने आलं आणि बशीला तोंड लावलं. अहो पाटलाचं होतं पण काय स्वच्छ नव्हतं, नाकातून गंगाच्या मला वाहत होते, त्याच्यावर 5-50 माश्या बसलेल्या. आणि तेवढ्यात त्या चहाची गरम वाफ त्याच्या नाकात गेली. छी केलं की अवघा रंग एक झाला. महाराजांना एवढी किळस आली. महाराज म्हणतात बाळ चहा तूच पी, चहा नको मला. नाही बाबा चहा तुमच्या सोबतच पिणार. चहा पेले आणि महाराज तिथून निघणार. महाराज पाटीलबाला म्हणतात पाटील अशी सोन्यासारखी तुकडे किती आहेत. ताटा ताटा 4-5 गुंड्या तुटल्या पाटलाच्या, सोन्यासारखी छाती फुगली ना पाटलाची. महाराज म्हणतात पाटील सोन्यासारखे तुकडे किती आहेत. पाटील म्हणतात बाबा तुमच्या आशीर्वादानं 2च आहेत. बाबा म्हटले बरं झालं 2च आहेत, 10 असते तर अख्खं गाव यांनी पागल केलं असतं. महाराज म्हणतात एकानं मला इथं दर्शन दिलं आणि दुसरा नमुना कुठे आहे. पाटील म्हणतात ते काय बाहेर तुमच्या बुटात पाणी होती ते. विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल म्हणजे मला सांगायचं काय आहे की लहान लेकरांना खोड्या करायला आवडतात. महिला मंडळींना सोनं आवडतं आणि पुरुष मंडळीला शौर्य आणि चातुर्य आवडतं. पुरुष मंडळी सांगेन मी तुम्हाला, आपल्याला शौर्य आवडतं आणि चातुर्य आवडतं. शौर्य चातुर्याच्या गप्पा करायला आपल्याला आवडतात, पण शौर्य काय असतं आणि चातुर्य काय असतं हे जर समजून घ्यायचं असेल तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण आचरणामध्ये आणले पाहिजे. एकच उदाहरण देऊन जाईल आणि सांगेल की शौर्य काय असतं आणि चातुर्य काय असतं. या महाराष्ट्रावरती अनेका मागून एक संकट चालून येत होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. अफजल खान मरत ना मरत या महाराष्ट्रावरती लाखोची फौज चालून आली आणि आता ह्या संकटाचं निवारण करणार कोण, संकटाला तारणार कोण. राजांची तर युक्ती संपली होती, राजांची शक्ती संपली होती, राजा तर लढू शकत नाही. या संकटाचं निवारण करणार कोण असा जर कोणी आवाज उठायला गेलं तर त्याचं तोंड दाबलं जात होतं आणि परत आवाज येऊ नये म्हणून गळ्यापासून छाटलं जात होतं. या संकटाचं निवारण करणार कोण, संकटाला तारणार कोण असा विचार मनामध्ये जागा झाला. माझ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंच्या मनामध्ये एक विचार आला आणि राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंनी आई भवानीला वंदना चालू केली. आई राष्ट्रमाता जिजाऊंनी आई भवानीला केली. माझ्या राजांच्या डोक्यामध्ये अशी एक युक्ती आली. राजा गडावरून खाली आले आणि खाली आल्याच्या नंतर राजा नाल ठोकणाऱ्याच्या घरी राजा पोहोचले. माझा मुद्दा लक्षामध्ये ठेवा. शौर्य म्हणतात कशाला आणि चातुर्य म्हणतात कशाला हे मी तुम्हाला समजावून सांगते. राजा गडावरून खाली आले, नाल ठोकणाऱ्याच्या घरी राजा पोहोचले. राजांना पाहिलं, एवढा आनंद झाला. स्वराज्याचा सूर्य आज झोपडीमध्ये प्रगटला. राजा मी काय करू, राजा काय करू, राजा प्राणाची आहुती देऊन तुमच्या सोबत लढण्यासाठी येऊ की मी राजा काय करू. राजा सांगतात बाबा आता लढण्याची गरज नाही, फक्त एक कल्पना तुम्हाला देणार आहे. ती कल्पना फक्त इतर कोणाला देऊ नका म्हणजे झालं. बाबा राजा असं जर वाटत असेल ना तर काम झाल्यावर जीप काढून तुमच्या पायावर ठेवील राजा मी. याला म्हणतात खरी निष्ठा. राजांनी सांगितलं बाबा या महाराष्ट्रावरती एवढं मोठं संकट चालून आलंय की आया बहिणींची आबरू लुटल्या जातीये, मंदिरं उद्ध्वस्त केली जातीये, मंदिरामधल्या ज्या मूर्त्या आहेत छन्न्या हातोड्याने मूर्त्या छाडल्या जातात. या संकटाचं निवारण आपल्याला करायचं आहे. याच्यासाठी एकच काम करा, ते म्हणजे असं घोड्याला नाली ठोकताना प्रत्येक घोड्याला नाल उलटी ठोका. राजा घोड्याला नाल उलटी शक्य नाही. राजा या घोड्यावरती तुम्हीही बसणार आहात, लाखो मावळ्यांचा जीव धोक्यात जाण्यासारखी गोष्ट आहे. राजा घोड्याला नाल उलटी ठोकणं हे शक्य नाही. राजांनी सांगितलं बाबा हे संकट एवढं चालून आलंय, अर्धा महाराष्ट्र यांनी जप्त केलेला आहे. संकटाचं निवारण तर करायचंय, सत्य पुढे शहाणपणा चालणार नाही. ना इलाजानं प्रत्येक घोड्याला नाल उलटी ठोकली गेली. एक दिवस राजांनी सगळी मंडळी एका जागेवर बोलवली.
बोलवल्याच्या नंतर राजांनी सांगितलं, मावळ्यांनो, हातामध्ये पेटलेल्या मशाली घ्या आणि या संकटाचं निवारण आपल्याला करायचं आहे. सगळ्या मावळ्यांनी हातामध्ये पेटलेल्या मशाली घेतल्या. दुश्मनाला माहिती नव्हतं की राजे येतील. त्यांच्या डोक्यामध्ये एकच विचार होता, अर्धा महाराष्ट्र त्यांनी जप्त केला होता. आता फक्त एकच विचार मनामध्ये आहे, हा हिरवा रायगडावरती लावायचा. बस मग झालं. एकच विचार मनामध्ये आहे, पण माहिती नव्हतं की राजांनी युक्तीने काम केलेलं आहे आणि राजा येतील. माहिती नव्हतं त्यांना. दुश्मन गाढ झोपेमध्ये होतं. राजा निघाले. आई भवानीची शपथ घेतली, स्वराज्याची शपथ घेतली आणि राजा निघाले. लाखोची फौज या महाराष्ट्रावरती चालून आली होती. राजांनी मावळ्याला सोबत घेतलं. आई भवानीची शपथ घेतली, स्वराज्याची शपथ घेतली आणि राजा निघाले. दुश्मनच्या महालामध्ये आले. आल्याच्या नंतर राजांनी सप 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 वार चालू केले. कोणाची मुंडकी छाटल्या जाते, कोणाचे पाय छाटले जाते, कोणाचे हात छाटले जाते. लक्षामध्ये आलं, राजांनी हल्ला केलाय. आणि ते जे दुश्मन होतं ओरडायला सुरुवात केली, हुजूर हुजूर शिवाजीने हल्ला केला, हुजूर शिवाजीने हल्ला केला, हुजूर शिवाजीने हल्ला केला. अरे पकडा त्या शिवाजीला. राजांच्या लक्षामध्ये आलं, पहाटेची वेळ झाली. झिमझिम पाऊस चालू होता. पहाटेची वेळ झाली. आता इथे थांबून उपयोग नाही. राजांनी सांगितलं, मावळ्यांनो, हातामध्ये ज्या पेटलेली मशाली आहेत, झोपड्यांवरती मशाली टाकून द्या आणि इथून निघता पाय घ्या. राजा निघाले. दुश्मन ओरडत होतं, हुजूर शिवाजीने हल्ला केला, हुजूर शिवाजीने हल्ला केला. अरे पकडा त्या शिवाजीला, पकडा त्या शिवाजीला. शिवाजीला पाहायचं तरी कुठं? एकाच्या लक्षामध्ये आलं, झिमझिम पाऊस आहे. ज्या दिशेने राजा निघून गेले असतील त्या दिशेने घोड्याचे पावलीचे ठसे उमटले असतील, त्या दिशेने जा आणि राजांना पकडून माझ्याकडे घेऊन या. मला सांगा दादा, माझ्या राजानं युक्तीनं काम केलं होतं. राजा जर पूर्व दिशेला गेले असतील तर घोड्याचे पावलीचे ठसे कोणत्या दिशेला उमटणार? सांगा ना. पश्चिम दिशेला उमटणार. राजा पूर्व दिशेला निघून गेले. दुश्मन पश्चिम दिशेला निघून गेलं. तिकडेच तोंडाला फेस येऊन पडला, पण राजा काही सापडले नाही. असा एकच राजा या महाराष्ट्रामध्ये होऊन गेला. त्याचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राजांनी युक्तीनं काम केलं. याला म्हणतात शौर्य आणि याला म्हणतात चातुर्य. मी सांगत होते तुम्हाला, आजकाल प्रत्येकाची आवड वेगळी झाली. महिला मंडळांची आवड सांगितली, पुरुष मंडळांची आवड सांगितली, लहान लेकरांची आवड सांगितली. आणि तरुण पोरांनो, आपल्याला काय आवडतं? काय आवडतं आपल्याला? सांगेन मी तुम्हाला की आपण जी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो ना, ती डीजे लावून न साजरी करता एखादं कीर्तन ठेवून जर साजरी केली ना, तर ती सफल झाल्याशिवाय राहत नाही. वा. प्रत्येकाची आवड ही वेगळी आहे, परंतु देवाला काय आवडतं? तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा, भाळ्यावरती चंदनाचा टिळा आणि भगवंताविषयीचा कळवळा हृदयामध्ये असला तर ही गोष्ट देवाला आवडते. आणि हे सर्व काम आपण जेव्हा करू ना, तेव्हा आपण कोण होऊ? वारकरी होऊ. कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी जगदुरु तुकोबाऱ्या म्हणतात, देवा मी जन्माला येईल कशासाठी? संतांची सेवा करण्यासाठी, संतांची संगती करण्यासाठी आणि तुझं नामस्मरण करण्यासाठीच मी जन्माला येईल. परंतु सांगेल दादा, मी तुम्हाला सांगत होते की भगवंतांना हा 3.5 हाताचा देह आपल्याला दिला, भगवंताच्या भजनासाठी दिला. कारण फार कमी वेळ आहे आपल्याला आणि हे आयुष्य, या कमी वेळामध्ये आयुष्य जगायचं कसं हे आपण आपलं ठरवलं पाहिजे. कारण भगवंताने आयुष्य दिलं, परंतु हे घालायचं कसं आपल्या हातामध्ये आहे. मी नेहमी कीर्तनामध्ये एक वाक्य सांगत असते, मला फार आवडते ते वाक्य. इंग्रजी वाक्य आहे की लाईफ इज ग्रेट मूवी बट नो रिटेक बट नो रिसीव्ह अँड फॉरवर्ड सिस्टीम. आयुष्य हा चित्रपट असा आहे की तो आहे त्या पद्धतीनं आपल्याला जगता आला पाहिजे. फार सुंदर आयुष्य देवानं दिलेलं आहे, म्हणून भगवंताच्या भजनामध्येच हे आयुष्य आपण घातलं पाहिजे. कारण तुकोबाराय देखील म्हणतात, देवा मी जन्म घेईन तुझ्या नामाचं चिंतन करण्यासाठी, साधू संतांची संगती करण्यासाठी आणि साधू संतांची सेवा करण्यासाठीच मी जन्माला येईल. कारण भगवंतानं हा देह दिला, भगवंताच्या भजनासाठी दिला. मी म्हणत नाही तुम्हाला की संसार सोडून द्या, फक्त परमार्थच करा. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम. भगवंत प्रपंच करत करत परमार्थ करायचा आहे. तुकोबारायांनी देखील संसार केला ना, माझ्या एकनाथ महाराजांनी देखील संसार केला, परंतु संसार करत करत भगवंताच्या नामाचं चिंतन केलं आणि संत पदाला पोहोचले. कारण या नामामध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे. मी तुम्हाला एवढ्या वेळी सांगते, भगवंताचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. याचं कारणच असं आहे की भगवंताच्या नामामध्ये एवढी ताकद आहे. आपण एकदा जरी राम म्हटलं तरी सगळी पाप आपली धुवून जातात. आणि मी मनाचं काहीही बोलत नाही, याला संतांची प्रमाण आहेत. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. आपण
एकदा जरी राम म्हटलं ना तर सगळी पाप आपली धुवून जातात. आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे. मला सांगा, वाल्यकोळी एवढा पापिष्ट होता, एवढं पाप त्या वाल्यकोळ्यानं केलं होतं की मोहरी एवढ्या कणानं 7 रांजणं भरली होती. एवढं पाप त्या वाल्यकोळ्यानं केलं होतं. शेवटी साधूची संगती झाली, संताची संगती झाली. परिणाम असा झाला, भगवंताचं नामस्मरण केलं आणि वाल्याचा कोण झाले? वाल्मिकी झाले. ही नामामध्ये ताकद आहे. म्हणून भगवंताचं नामस्मरण आपण केलं पाहिजे, भगवंताची भक्ती आपण केली पाहिजे. मी एवढ्या वेळची ओरडून सांगते, भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताची भक्ती करा. तुम्ही म्हणाल ताई कुठं आत्ताच आमचं वय झालं, करू ना म्हातारपणी. परमार्थ हा म्हातारपणी करण्याची गोष्ट नाही आहे दादा. परमार्थ हा तरुणपणीच केला पाहिजे. आणि मी मनाचं सांगत नाही, याला देखील संतांनी प्रमाण दिलेलं आहे की तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. परमार्थ हा तरुणपणीच केला पाहिजे. आणि आपण म्हणू आम्ही म्हातारपणी परमार्थ करू, पण म्हातारपणचा परमार्थ कसा आहे सांगू का? घराला आग लागल्यानंतर विहीर खोदण्यासारखा म्हातारपणचा परमार्थ आहे. परमार्थ हा म्हातारपणी करण्याची गोष्ट नाही आहे. परमार्थ हा तरुणपणीच केला पाहिजे. कारण आज प्रत्येकजण सुखाच्या मागं लागलेला आहे की या गोष्टीच्या मागं लागलो आपण आणि त्याच्यातून आम्हाला सुख भेटलं. पण सांगेन मी तुम्हाला, सध्या जगामध्ये 2च जाती आहेत, एक स्त्री जात आणि एक पुरुष जात. आणि ह्या दोन्हीही जाती चुकीच्या मार्गाला लागलेल्या आहेत. कारण याचं असं आहे की आपल्याला वाटतंय आपण ज्या गोष्टीच्या मागं लागलं त्या गोष्टीतून आम्हाला सुख भेटेल. सुख नाही भेटणार आपल्याला आणि आपल्यासोबतही काही येणार नाही. सांगेन मी तुम्हाला की 2 जाती जगामध्ये आहेत. पुरुष मंडळ, तुमच्या जीवनामध्ये फक्त 2 कागद आहेत. बरोबर आहे ना? तुमच्या जीवनामध्ये 2च कागद आहेत. पहिला म्हणजे पैसा आणि दुसरा म्हणजे सातबारा. आणि महिला मंडळ, तुमच्या जीवनामध्ये 2च धातू आहेत. एक म्हणजे सोनं आणि दुसरं म्हणजे चांदी. याच्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये कोणताही धातू नाही. पुरुष मंडळ, माझं म्हणणं आहे तुम्हाला, किमान कमीत कमी तुम्ही जीवन जगत असताना कमीत कमी 100 CR तरी कमवले पाहिजे. किती? 100 करोड रुपये तरी तुम्ही कमवले पाहिजेत. आणि मरतावेळी मुलाला सांगायचं, बाळ तुझ्यासाठी एवढं कमवून ठेवलं, याच्यातले मी मेल्याच्या नंतर 99 करोड रुपये तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर होणार आहेत. मी मेल्याच्या नंतर आपल्याकडे जे सरण असतात ना, सरण, त्या सरणावरती तूप खोबरं काहीतरी टाकायची पद्धत असते. ते न टाकता फक्त काय कर, 1-1 लाखाची गड्डी त्या सरणाच्या कडनं मांड, म्हणजे माझ्या आत्म्याला शांती भेटेल. मांडतील ना पोरं? मांडतील ना? नाही मानतात. किती विश्वास आहे यांना पक्का. नाही मानणार हो, नाही मानणार. आणि दुसरा कागद तुमच्या जीवनामध्ये आहे सातबारा. काही ठिकाणी चहा प्यायला गेल्यानंतर लोक म्हणत असतात, दीदी चहा होईपर्यंत आमच्या जमिनीला तुमचे पाय लागू द्या. आणि जमिनीमध्ये गेल्याच्या नंतर सांगतात, ताई या बाभळीपासून तर त्या कडुलिंबापर्यंत अख्खा 7-12 आपला आहे. तिचा मेला पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. ती जमीन म्हणत असते, वेड्या तुझा पंजाही गेला, तुझा आजाही गेला, तुझा बापही गेला आणि आता तूही तेच म्हणतो की ही जमीन माझी आहे, मी तुमची नाही. उलट तुम्ही मेल्याच्या नंतर तुमचीच मुठभर माती होणार आहे आणि माझ्यामध्ये मिसळणार आहे. मी तुमच्यासोबत नाही येणार, आपल्यासोबत काहीही येणार नाही. महिला मंडळ, माझं सांगणं आहे तुम्हाला, तुम्ही जीवनामध्ये कमीत कमी 50 तोळे सोनं तरी घातलं पाहिजे. किती हसू आलं यांना. तुम्ही जीवनामध्ये कमीत कमी 50 तोळे सोनं तरी तुम्ही घातलं पाहिजे. आणि मरतावेळी सुनबाईला सांगायचं, हे बघ सुनबाई, आईसारखी सेवा केलीस तू माझी, याच्यातले 25 तोळे तुला. जिब्रेटन ना म्हणायला, 25 तोळे तुला आणि 24 तोळे लेकीला. फक्त मी मेल्याच्या नंतर 1 तोळा सोनं माझ्या तोंडामध्ये टाक, म्हणजे माझ्या आत्म्याला शांती भेटेल. टाकतील ना सोनं? नाही टाकणार? मग अशा कशा करून आणल्या? नाही टाकणार हो. नाही, हा मला माहिती आहे. बाई मेल्याच्या नंतर बाईच्या तोंडामध्ये सोनं टाकतात. किती टाकतात? इतकं. यांना सांगा, इतकं. बाई मेल्याच्या नंतर बाईच्या तोंडामध्ये सोनं टाकतात, इतकं टाकतात. घे म्हणतात, एवढ्याचीच तू मालकीन. 50 तोळी घातलं काय सोबत येणार आहे. आणि मेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी जे सावडायला जातात ना, महिला मंडळ तोंडाकडची बाजू सावडतात. सापडला तर सापडला, उसने ही नेती फेडवून या. माझी नाही, संतांची भाषा आहे. सोबत काही येणार नाही, आपल्या सोबत येणार आहे ते फक्त आपलं कर्म. ते कर्म सत्कर्म व्हावं म्हणून भजनाला प्रवृत्त व्हा. विठ्ठल विठ्ठल. आतापर्यंत केलं नाही म्हणून रडत बसू नका. झाले गेले पाहू नका, त्याला जामीन आहे तुका. परंतु इश नका करू नाशा आयुष्याचं. याचं कारण का? नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ.
का जाणार आहे देह जाईल जाईल त्याशी काळोबा, का खाईला व त्याचंच हे देह हे काळाचे धन कुबेराचे. म्हणून भगवंताचं भजन करा, कारण आपल्याकडे फार कमी वेळ राहिलाय. किती आहे अजून अंदाजे किती राहिलाय? कीर्तनाचा नाही, आयुष्याचा विचार करा. नाही ना माहिती. म्हणून भगवंताचं भजन करा, भगवंताची भक्ती करा आणि भगवंताची प्राप्ती करून घ्या. कारण फार कमी वेळ आपल्याला भगवंताने दिलेला आहे. नाही तरी गेला जन्म वाया. भगवंताचं भजन जर केलं नाही तर हा जन्म वायाच जाणार आहे. मग याचा उपयोग काहीही नाही. कारण भगवंतानं हे 100 वर्षाचं आयुष्य आपल्याला दिलेलं आहे. आपण म्हणतो आम्ही म्हातारपणी परमार्थ करू, पण म्हातारपणचा परमार्थ कसा आहे सांगू का? आपलं आयुष्य असं निघून जातं. त्याच्यामुळे भगवंताचं भजन आपण केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. एवढ्या वेळ झालं जीव तोडून सांगते भगवंताचं भजन करा, भगवंताचं नामस्मरण करा. कोणाच्या तोंडातून निघतो का एखादा शब्द? तुम्ही भजन करणार ना? करणार ना? आपल्याला करायचं आहे ना? मग भजन करणार ना? घ्या हातवरती. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर, गुरुवर्यांच्या चरणी, गोपालकृष्ण भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करून